हाय, मस्त असा पाऊस पडतो आहे आणि आपण असं आज मस्त मुगाचे भजी बनवणार, हिरव्या मुगाचे. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य हिरवे मूग, मिरची, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. मस्त असा पाऊस पडतो आहे, बघू शकता तुम्ही मस्त. आणि त्यात गरमागरम अशी हिरव्या मुगाची भजी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. छान अशी देवपूजा केली, देवाची बत्ती वगैरे लावली आणि पाऊस पडतो आहे. मुलं म्हणालीत मम्मा आज भजी बनव. मस्त भजी बनवायला घेतले. मस्त बॅटर मिक्सरमधून बारीक केलं होतं, त्यात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये मस्त असे कांदा बारीक चिरून, स्वीटकॉर्न, कोथिंबीर, मीठ, हळद, धनापूड, थोडंसं बेसन, सर्व असं एकत्र करून घेऊया. काश्मीरी लाल पावडर, छान असं आता बारीक करून घेतलं आहे. मस्त आता त्याच्यामध्ये आपण सगळं ॲड करूया. बेसन ॲड करूया, धनेपूड ॲड करूया, हळद ॲड करूया. छान असे सर्व एकत्र काश्मीरी लाल पावडर सगळं मिक्स करून घेऊया. स्वीटकॉर्न, कोथिंबीर आणि कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण त्याच्यामध्ये ॲड करूया. कोथिंबीर आणि कांदा आणि स्वीटकॉर्न टाकलं ना एकदम क्रिस्पी लागतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्ही एकदा असं करून बघा. आणि तुम्हाला थोडं गाजर पण किसून टाकलं तरी अजून छान लागेल. थोडी शिमला मिरची टाकली तरी छान लागेल. हे सर्व असं माझी मुलं खात नाहीत. शिमला मिरची वगैरे टाकलं ना की बोलतात मम्मा नको मम्माला, मग तेवढं वेस्ट होतं. छान असं सगळं मिक्स करून घेतलं. आता तेल गरम करायला ठेवूया. असं एकजीव केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान असं एकजीव करून घेतलं. तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत बनवायची नक्की कमेंट करून सांगा. मस्त असं तेल गरम करायला ठेवलं. तेल असं छान गरम झालं. आता आपण त्याच्यामध्ये मस्त भजी सोडूया. मस्त लाल रंगापर्यंत क्रिस्पी तळून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया. या तुम्ही पण खायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.